तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया. तर आपण सध्याला वैराग पोलीस स्टेशन तिथं पोलीस इन्स्पेक्टर यांच्याकडे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर कधीपासून इथं कार्यरत आहात आपण? 3 जानेवारी 2025 पासून वैराग पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक या पदावरती प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज करत आहे. ठीक आहे सर. तर गेले आपण किती महिन्यापासून कार्यरत आहे? 3 जानेवारी 2025 पासून आजपर्यंत 3 जानेवारी 2025 पासून सर तुम्ही इथं कार्यरत आहात. त्या अनुषंगाने प्रथमतः सर या वैराग पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून इथली भौगोलिक परिस्थिती कशी जाणून घेतली सर? वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 54 गाव आहेत. विविध वाड्यावस्थेपर्यंत वैराग पोलीस स्टेशनचा कार्यभार भौगोलिक विस्तृतपणे आहे. त्याच्यामध्ये धाराशिव, तुळजापूर अशी बॉर्डर आहे आणि त्या बॉर्डरच्या ह्या बॉर्डरवरती रोड रस्ते 24 ते 25 किलोमीटर अंतरापर्यंत असा वैराग पोलीस स्टेशनचा भाग विस्तृतपणे लांबलेला आहे. तर त्यामध्ये आम्ही मुख्यत्वे काम करत असताना पोलीस पाटील यांच्या माध्यमातून तात्काळ तक्रारीचं निरसन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि कंटिन्यू त्यांची सातत्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून वगैरे नियमित आमचा संपर्क असतो. त्यामुळे छोट्या मोठ्या तक्रारीची तात्काळ आम्हाला त्यांच्या माध्यमातून माहिती मिळत असते. त्यामुळे नियंत्रण ठेवण्याकरता खूप मदत आम्हाला मिळते. ठीक आहे सर. तर आपण सुरुवातीलाच गावामधील आपल्या वैराग पोलीस स्टेशन मध्ये जर चार्ज घेतला तर 54 गाव आहे त्या हद्दीमध्ये. तर 54 गावातील सरांनी पहिली भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली. सर आपण आल्यापासून जो क्राईम रेट आहे तो कशा पद्धतीने आहे? म्हणजे क्राईम रेट तो प्लस झालेला आहे का मायनस आहे? 2024 मध्ये क्राईम रेट जास्त होता आणि 2025 त्या तुलनेत 100% तो क्राईम रेट कमी झालेला आहे. आणि कमी होण्याचं कारण म्हणजे बऱ्यापैकी असे वाद, घरगुती तंटे, वादविवाद, कौटुंबिक वादविवाद, भावकीतले वादविवाद, शेतीच्या बांधावरून होणारे वादविवाद, त्याच्यामुळे काही गुन्हे वाढलेले होते. ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कौटुंबिक असतील तर त्यांना तात्काळ दोन्ही पार्टींना पोलीस ठाणे येथे बोलवून त्यांचं समुपदेशन केलेलं आहे. शेतीचे वादविवाद जे काही वर्षानुवर्ष मिटत नव्हते त्या अनुषंगाने प्रत्यक्ष आम्ही बांधावरती पोहोचून नक्की वाद होण्याचं कारण काय ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे 2 शेतकऱ्यांचे जे वादविवाद होत होते ते आता आम्हाला कमी करण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे गुन्हेगारी संख्या कमी झालेली आहे. ठीक आहे सर. तर आपण आल्यापासून इथं जे गुन्हे आहेत म्हणजे मर्डर असेल, जबरी चोरी असेल, अशा प्रकारचा कुठला प्रकार घडलेला आहे का किंवा घडू नये म्हणून काय उपाययोजना आहेत आपल्याकडे? रिसेंटली आत्ताच एक माझ्या हद्दीमध्ये हातीज गाव एक आहे. त्या हातीमध्ये शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्या कारणाने एका व्यक्तीने तिचे 2 मुलं, पत्नी यांना जीवानीश ठार मारला आणि स्वतःही आत्महत्या केली. ही एक मोठी आणि धक्कादायक आणि समाजाला शून्य करणारी घटना घडली होती. ह्या माध्यमातून मी अख्ख्या जनतेला सांगू इच्छितो की आपल्याला विस्तृतपणे शेअर मार्केट किंवा आणखी तत्सम काही ज्या ठिकाणी गुंतवणूक करायचं जे नॉलेज असेल तर आपण त्या ठिकाणी पाऊल टाकावं. अन्यथा डोळ्याजातपणे कोणीतरी सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून अशी गुंतवणूक करू नका. आणि अशी गुंतवणूक करत असताना जास्त लॉस होणार नाही त्याचा जास्त प्रयत्न करावे. आणि जरी लॉस झाला तरी त्या चर्चेतून मार्ग निघतो. हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपले मित्र असतील, नातेवाईक असतील त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं होतं. अगदी बरोबर आहे. तर सर जो क्राईम रेट आहे आता इथं आपल्या इथं असेल, अवैध दारू असेल, अवैध काय जुगार असेल, मटका असेल, याच्यावर आळा घालण्यासाठी आपण नवीन काय उपाययोजना केलेल्या आहेत का आपण? निश्चितच केलेल्या आहेत. अवैध धंदे रोखण्याच्या उद्देशाने आम्ही पोलीस पाटलांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गावात जाऊन मीटिंग पण घेतलेली आहे आणि ग्रामपंचायत माध्यमातून ठराव करण्यासाठी आम्ही त्यांना प्रेरित करत असतो. जेणेकरून ठराव आल्यानंतर त्या प्रत्यक्ष सामूहिक सामाजिक बंधन सुद्धा त्या व्यवसायावरती प्रतिबंध होता आणि त्या माध्यमातून हे व्यवसाय कमी करण्याचा आम्हाला यश मिळत आहे. ठीक आहे सर. जो होणारा जो क्राईम रेट आहे म्हणजे आता काही तक्रारी असतील लोकांच्या किंवा इथे येणारे तक्रारदार असेल तर आपले काय ठाणे अंमलदार कक्ष असेल तर एखाद्या तक्रारीचं सर कसं म्हणजे गांभीर्य कशा पद्धतीने असतं किंवा त्याला तात्काळ मदत होण्यासाठी आपण काय योजना केलेल्या आहेत किंवा आपले काय गाईडलाईन्स आहेत? एखादी गंभीर स्वरूपाची घटना पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्यांना निर्देश दिला आहे की तात्काळ सदर घटनेची माहिती आम्हाला पोलीस निरीक्षकांना द्यावी. ती 24 तासात कोणत्याही समय अशी घटना आल्यानंतर तात्काळ आम्हाला माहिती द्यावी जेणेकरून आपल्याला तात्काळ त्याची प्रतिबंध करता येतो अथवा कायदेशीर कारवाई करण्याला अडचण येत नाही. ठीक आहे सर. तर आपण आपल्या कालावधीमध्ये इथं जो क्राईम रेट आता तुम्ही सांगितलंच की कमी करण्याचा तर आपण प्रयत्न केला, तर आपण आल्यापासून असे कोणते गुन्ह्याचे प्रकार घडलेले आहेत? पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शरीराविषयी जे रेग्युलर गुन्हे घडतायत, चोरी, घरफोडी सारखे गुन्हे घडतायत, पण ते आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी वेगवेगळी ऍप्सची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून प्रॉपर पेट्रोलिंग आम्ही करत असतो.
आणि पॉइंट वगैरे त्यात दिलेले असते, जेणेकरून ते लोकेशन त्या ठिकाणी जायचं आणि त्याला मार्क करायचा. त्याच्यामुळं प्रत्यक्षात प्रॉपर परिसर पेट्रोलिंग करण्याकरता आम्हाला पोचता येतं आणि त्यामुळं चोरी भरपूर सारखी काही गुन्हे कमी करण्यात आम्हाला यश येत आहे. खरंच चांगली सर्व गोष्ट. तर रात्रीच्या वेळेस जे काय गस्त घालण्यासाठी आपली काही टीम असेल तर त्यांचं काय कशामध्ये रोटेशन काय आहे त्यांचं, आणि रात्रीच्या वेळेस आपण एखादा प्रकार अनुचित घडू नये म्हणून काय उपाययोजना केलेल्या आहेत? नाईट पेट्रोलिंगला गुन्हेगारी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून, चोरी भरपूर कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आणि बीट वाईज काही पेट्रोलिंग करतो. बीट मध्ये काही पॉइंट वगैरे देतो. त्या ठिकाणी नाईटवाला डायल 112 अंमलदार असतील, आता चेकिंग अंमलदार असतील, त्या ठिकाणी प्रत्यक्षात पोहोचतात. सोबतच आम्ही पोलीस पाटलांचा जो ग्रुप आहे त्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे मेसेज देतो. जसं ग्रामसुरक्षा आमची यंत्रणा आहे, ग्रामसुरक्षा दल आहे, त्यांनाही आम्ही नाईट गस्त करता आम्ही मदतीला घेतो. ते स्वतंत्र नाईट गस्त करत असतात. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचंही आम्हाला खूप मदत मिळत असते. ठीक आहे सर. तर आपल्या सहित जे आपल्या वैराग पोलीस स्टेशन हद्दीत कर्मचारी व अधिकारी एकूण किती कार्यरत आहेत आणि त्याच्यावर आपण नियंत्रण कशा पद्धतीने करता? माझ्याकडे एकूण 54 गाव आहेत. त्या तुलनेने मनुष्यबळ थोडंसं पुरं आहे. 42 अंमलदार आहेत. बीट सिस्टीम आहे, 6 बीट आहेत, एक 5 बीट आणि एक दूर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे अंमलदार, त्यांना मदतनीस म्हणून आम्ही नियुक्त केलेला आहे, जेणेकरून ते बीट वाईज सिस्टीम चालते आणि प्रॉपर काम करण्यास त्यांना अडचण येत नाही. ठीक आहे सर. तर क्राईम रेट हा आपण आल्यापासून थोडंसं कमीच झालेला आहे म्हणता तुम्ही. तर क्राईम रेट रोखण्यासाठी आपले म्हणजे आत्ताचे जे पुढचे काय पाऊल असतील आणि यापुढे आपण कशा पद्धतीने काम कराल? निश्चितच क्राईम रेट कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही आपल्याला सांगितलं की मुख्यत्वे वाद हे शेतशेवारून, बांधावरून वाद होतात, कौटुंबिक कलहातून वाद होतात. त्यावेळेस आम्ही तात्काळ आम्ही बीट अंमलदाराला सूचना दिल्यात की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर 100% गुन्ह्याला आळा बसतो, प्रतिबंध होतो. त्यामुळे एखाद्या घटनेची माहिती मिळाली तर तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्स द्यायचा. वादविवाद असतील शेतीचे, बांधापर्यंत जायची वेळ आली तरी आम्ही त्या ठिकाणी अंमलदाराला पाठवतो, जेणेकरून गुन्हे कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे सर. एक लास्ट प्रश्न घेतो. तर नागरिकाला तुमच्या मार्फत सतर्क होण्यासाठी म्हणजे क्राईम न्यूज इंडियाद्वारे आपण काय सांगाल? मी आपल्या माध्यमातून एक मुख्यत्वे सांगेन, सध्या सायबर फ्रॉडचे प्रकार खूप वाढत चाललेले आहेत. सायबर फ्रॉड कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अवेअरनेस हा खूप महत्वाचा आहे. पोलीस प्रशासन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस आपल्याला आवाहन करतो सायबर फ्रॉड कसा होतो आणि त्यापासून कसं सावधान राहावं, अननोन नंबरला रिस्पॉन्स देऊ नये, अननोन मेल वगैरे असतात, फ्रॉड कॉल्स असतात, त्याला कसल्या प्रकारचा रिस्पॉन्स देऊ नये. आणि सायबर फ्रॉड होताना आपण जोपर्यंत एक पाऊल टाकत नाही तोपर्यंत सायबर फ्रॉड होत नाही. मग आपण सावधान राहणं हे खूप महत्वाचं आहे. तर हे एक आम्ही आवर्जून लोकांपर्यंत संदेश पोहोचवू इच्छितो. ठीक आहे सर. क्राईम न्यूज इंडियाला आपण जी माहिती दिली त्याबद्दल सर क्राईम न्यूज इंडिया आपल्या धन्यवाद.